आज आपण व्याकरणाची सुरुवात करू थोडीशी. सह म्हणजे तो, एषः म्हणजे हा, एषः अथर्वः हा अथर्व, एषा रमा ही रमा, सह दीपेशः तो दीपेश, सा श्रेया ती श्रेया. आता कह का किम. कह म्हणजे कोण पुल्लिंगी, का म्हणजे पण कोणच पण स्त्रीलिंगी, आणि किम म्हणजे पण कोणच पण नपुंसकलिंगी. सगळ्याचा अर्थ कोणच आहे पण नपुंसकलिंगी, पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. एषः असीमः एषः चलति, हा चालतो. कह चलति कुठे जातो, कोण चालतो. कह म्हणजे कोण, कह चलति कोण चालतो. एषः असीमः चलति, हा असीम चालतो. सह प्रसादः, तो प्रसाद. सह धावति, तो धावतो. कह धावति, कोण धावतो. सह प्रसादः धावति, तो प्रसाद धावतो. हां समजलं. आता योगेशः धावति, योगेश धावतो. अर्जुनः गच्छति, अर्जुन जातो. मेघः वर्षति, मेघ बरसतं, वर्षाव करतो. सिंहः गर्जति, सिंह गर्जतो. आता इथे या एका चार्टमध्ये नावं दिली आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये हे दिले आहेत क्रियापद. आता ते सगळ्याचा अर्थ समजत असतो का. पठती, गच्छती समजते, अर्थ जिथे कळणार आहे ते विचार. आगच्छती, लिखती, खादती, उपविशती बसणे, उत्तिष्ठती पिबती पश्यती नृत्यती खेळती गायती नमती नमस्कार करणे, उत्पत्ती म्हणजे उड्या मारणे आणि वदती. मग आता खाली वाक्य तयार करायचे. आता इथे छात्र चित्र पाहून सांगायचं आपल्याला. चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत, म्हणजे चित्र पाहून, दृष्ट्वा म्हणजे पाहून, वाक्यम लिखत. लिखती किंवा छात्र लिखती, बालक पण चालेल. बालक लिखती किंवा छात्र लिखती. पुढील मूषक खादती, मूषक खादती. पुढील गज चलती, गज चलती. पुढे मर्कट उत्पतती, मर्कट उत्पतती. हे काय झाले पुल्लिंगी. आपण हे पुल्लिंगी शब्द आणि त्याला क्रियापद लावले मग आहे ना. पहिले सह, मग एषः, मग सगळ्यांची नावं, छात्र गिरीशः. आता हे सगळे नावं. आता बघा छात्र, आता पाहायचे अर्थ करतात का. छात्र गिरीशः, सिंहः, मयूरः, काकः, गजः, मूषकः, शुनकः, शुकः, शिक्षकः, बालकः, अश्वः, मर्कटः. कळे सगळ्या शब्दाचे अर्थ. शुक म्हणजे पोपट आणि शुनक म्हणजे कुत्रा. शुनक म्हणजे कुत्रा, मर्कट म्हणजे माकड. आता खाली स्त्रीलिंगी. एषा निलिमा, ही निलिमा. एषा गायती, ही गाते. का गायती, कोण गाते. एषा निलिमा गायती, ही निलिमा गाते. सा स्वाती, ती स्वाती. सा नृत्यती, ती नाचते किंवा नृत्य करते. का नृत्यती, कोण नृत्य करते. सा स्वाती नृत्यती, ती स्वाती नृत्य करते. आता खाली वाक्य दिलेले आहे. एषः सुभाषः उपविशती, इथे सुभाष बसतो. हा एषः म्हणजे हा सुभाष बसतो. सह संकेतः हस्ती, तो संकेत असतो. एषा नीता लिखती, ही नीता लिहिते. सा सुवर्णा चलती, ती सुवर्णा चालते. आता इथे मंजुषातः मंजुषायाः सहाय्येन वाक्याने रचयेत. मंजुषा म्हणजे चार्ट. मंजुषेच्या सहाय्याने वाक्याची रचना करायची. आता इकडे दिलेले आहेत काही शब्द स्त्रीलिंगी आहे आणि इकडच्या उजवीकडे आहेत स्त्रीलिंगी शब्द. मग आता खाली सगळे क्रियापद दिलेले आहेत. वदती पश्यती वगैरे. मग हरिणः खादती, गायकः गायती, नृपः वदती. कुठलं पण चालतं ना. वदती चालतं, नमती आता देवाला नमस्कार करेल नृपः. फक्त जे प्राणी आहे त्यांचं फक्त बघावं लागेल. नंतर एषः
कथयती काही पण कथयती नमती कह कह म्हणजे कोण कह गायती गायती. वदती अमितः चलती. चल क्षिपती क्षिपती म्हणजे फेकणे क्षिपती हां म्हणजे क्षिपती कपोतः कपोत म्हणजे कबूतर कपोतः खादती मार्जारः पिबती मांजर ना. मांजर हा मार्जारः पिबती शुकः भ्रमति ती. शुकः भ्रमति सिंहः गर्जती है ना म्हणजे त्याला असं त्याला जे क्रियापद आपण लावू शकतो चटका आता चटका म्हणजे चिमणी चटका खादती पिपिलिका म्हणजे मुंगी पिपिलिका पण खादती बालिका वदती पश्यती है ना विद्यार्थिनी पण वसती कथयती गायती महिला उत्तिष्ठती तिष्ठती म्हणजे थांबणे उत्तिष्ठती म्हणजे उठणे तिष्ठती म्हणजे थांबणे उत्तिष्ठती म्हणजे थांबणे. उत्तिष्ठती म्हणजे उठणे उत्तिष्ठती म्हणजे उठणे. आणि तिष्ठती म्हणजे थांबणे उत्तिष्ठती म्हणजे थांबणे. तत्र तिष्ठ तिथेच थांब तिष्ठती म्हणजे थांबणे गच्छती आगच्छती माहिती आहे मग आता गीता गायती है ना नदी वहती हां नदी वहती आहे ना सा गायती एषा क्षिपती का वसती श्रेया कथयती शिक्षिका नमती श्रेया हसती आहे ना आता खाली चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत दृष्ट्वा म्हणजे पाहून चित्र पाहून वाक्य लिहा आता इथे काय छात्रा एषा छात्रा एषा छात्रा छात्रा हसती एषा छात्रा हसती असं पण चालेल एषा छात्रा हसती महिला चलती. चलती गायिका गायती. गायती पिपिलिका चलती. हा चलती किंवा खादती तिच्यासमोर ते कण दिसलेला आहे ना तो तिळाचा किंवा शेंगदाण्याचा बारीक बारीक शिक्षिका शिकवण्याला काय म्हणतात पठती पाठयती पाठयती. शिक्षिका पाठयती किंवा गायिका गायती शिक्षिका पाठयती हे झाले आता स्त्रीलिंगी आता स्त्रीलिंगी शब्द आले आता याच्यानंतर येणार नपुंसकलिंगी स्त्रीलिंगीमध्ये काय येतं सा एषा आणि मग सगळ्या मुलींची नावं आहे ना जे स्त्रीलिंगी शब्द आहेत ते आले नदी का म्हणजे कोण तो स्त्रीलिंगी शब्द आला आता नपुंसकलिंगीमध्ये एतत म्हणजे हे तत् म्हणजे ते एतत म्हणजे हे तत् म्हणजे ते एतत् फलम हे फल एतत् पतती हे पडतं हे पडले किंवा पडतं किम पतती काय पडतं एतत् फलम पतती हे हे पडत आहे हा